अशा खुसखुशीत तयार होतात आणि खायला तर चव तर अतिउत्तमच लागते. आवाज तर येतच असेल ना अशा खुसखुशीत तयार पुऱ्या. कोणी पण पकडेल असा उपवास तुम्ही जर अशा पुऱ्या आणि बटाट्याची भाजी बनवली तर. तर आज आपण बघणार आहोत उपवासासाठी स्पेशल पुरी भाजी कशी बनवायची. तर त्यासोबत दही. वाह, काय मस्त लागते ना. अशी कुरकुरीत खुसखुशीत पुरी बनते. एकदा तर नक्कीच करून पहा तुम्ही. परत तर शाबू भगर तर विसरूनच जाल उपवासाची. अशीच पुरी भाजीच बनवून खाल उपवासासाठी. त्यासाठी इथे मी अर्धी वाटी भगर घेतलेली आहे. वरही कोणी म्हणतं कोणी भगर म्हणतं. आणि छोट्या वाटीनं 1 वाटी शाबू घेतलेला आहे. चला मग आता पुढची प्रोसेस बघू. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी. चला मग आता पटकन रेसिपी सुरू करू. आता गॅसवर ठेवून देते कढई. कढई गरम होते त्यानंतर यामध्ये टाकून देते 1 वाटी शाबू घेतलेला. शाबू भाजून घेते थोडासा. 2 ते 4 मिनिटं शाबू भाजून घ्यायचा. इथे 2-3 मिनिटं झाले आहेत आपल्या शाबूला आणि शाबू भाजलेला पण आहे. आता यामध्ये टाकून देते वरई. ही पण चांगली भाजून घ्यायची शाबू आणि वरई. जास्त पण रंग चेंज होईपर्यंत भाजत घ्यायची नाही. कमी गॅसवर 2 ते 4 मिनिटच भाजून घ्यायची. तुम्ही जर अशा पद्धतीने जर पुरी आणि बटाट्याची भाजी जर बनवली तर कोणी उपवास न धरणारा पण व्यक्ती अशी तुमची पुरी भाजी आणि बघून नक्कीच उपवास पकडेल. इतकी खूप चविष्ट लागते. इथे वरई भाजून तयार आहे. आता गॅस करून घेते बंद. तुम्ही जर अशा पद्धतीने जर पुरी आणि आलूची भाजी जर बनवली तर कोण इथं ठेचा पण बनवून घेऊ आपण. त्यासाठी मी इथं 2-4 मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यावरचं देठ काढून याला कुटून घ्यायचं. किंवा तुम्ही यामध्ये जिरे लसूण घालू शकता. तुम्ही जर उपवासाला खात असाल तर. मी उपवासाला इथे नाही खात आणि मी यामध्ये काहीच नाही घालत. फक्त मिरच्याच ठेचून घेणार आहे. थंड पण झालेला आहे. आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. इथे इतकं बारीक मी फिरवून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही. असं जरी करता तुमचं आबडधोबड थोडं झालं तरी पण चाललं तरी पण चालतं. किंवा तुम्ही रेडीमेड शाबूचं भगरचं पीठ मिळतं त्याच्या पण केल्या तरी पुऱ्या चालतं. आता पुढची प्रोसेस बघू. आता यामध्ये हे पीठ टाकून देते. नंतर यामध्ये टाकून देते ठेचून घेतलेला थोडा ठेचा यामध्ये टाकून द्यायचा. तुमच्या आवडीप्रमाणे तिखट यामध्ये टाकून द्यायचा हा ठेचा. तुमच्या आता मिरच्या किती पट तिखट आहे त्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर उपवासाला जिरे खात असाल तर जिरे पण टाकले तरी चालतं. मी इथं टाकणार नाही. नंतर इथं मी उकडून बटाटा घेतलेला आहे. हे आता यामध्ये खिसून टाकून देते बटाटा. 1 बटाटा खिसून यामध्ये टाकून द्यायचा. बटाटा खिसून तयार घेतलेला आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. घट्टसर कणिक मळून घ्यायचं. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून देते.
आणि घट जितकं मळता येईल तितकं कणिक मळून घ्यायचं. पाहू शकता असं किती मस्त असं लुसलुशीत कणिक पण मळून तयार झालेला आहे. आता घेऊ पुरी बनवून. एक थोडासा कणिकाचा गोळा घेते तोडून. तुमच्या आवडीप्रमाणे आता लहान मोठे तुम्ही करू शकता. आता खाली कुळपाटाला जर चिटकत असेल तर आपलं कणिक तर थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची. आता पुरी लाटून तयार आहे आता आपली. आता तुम्ही कशानं पण काढू शकता. मी इथं ग्लासनं पुऱ्या काढून घेते छोट छोटाल्या, किंवा तुम्ही अशी पोळपाटभर चपाती लाटून पण करू शकता. आता पुरी बनवून तयार आहे. अशा पुऱ्या बनवून तयार आहेत. आता मी यांना लगेच तळून घेते. तेल पण गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये पुऱ्या सोडून देऊत करून घेतलेल्या. याला आता चांगलं तळून घ्यायचं. याला थोडंसं आलटी पलटी करून घ्यायचं आणि दोन्ही मी साईडनं खरपूस अशा भाजून घ्यायच्या. तळून तयार आहेत. मी आता काढून घेते यांना. झटकीपट तयार होतात तळून, जास्त वेळ पण लागत नाही. बनवण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवून दिले, त्यामध्ये तेल पण टाकून दिलेलं आहे. आता त्यामध्ये तुम्ही जर जिरे खात असाल तर जिरे मोहरी टाकू शकता. मी इथं जिरे नाही मोहरी नाही काहीच खात नाही, त्यामुळे काही टाकू शकत नाही. तर त्यामध्ये आता तेलात टाकून देते चटणी. आणि इथं उकडलेले बटाटे घेतलेले आहेत मी उकडून, ते यामध्ये सोडून देते. परतून घेते याला तेलात आणि एक वाफ काढून घेते चांगली. इथं बटाट्याची भाजी वाफ काढलेली आहे. वाफ काढून झाल्याच्या नंतर यामध्ये टाकून ते 1 चमच शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला आहे यामध्ये. इथं तयार आहे. इथं आपली अशी बटाट्याची भाजी उपवासाची, अशी खतरनाक टम्म फुगलेली पुरी, बटाट्याची भाजी, दही, मग काय उपवास तर पकडावाच लागेल ना तुम्हाला, असं जर घरी बनवलं तर. इथं तयार आहे आपली खाण्यासाठी अशी उपवासाची पुरी भाजी. कशी वाटली पुरी भाजीची रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूत अशा साध्या सोप्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा.